कमळ फुललंय, कसं वाटतंय? बरं वाटतं, गोड गोड वाटतंय. विरोधकांना काय सल्ला द्याल आता? सल्ला नाही, माझं असं म्हणणं आहे, हे जरा मला असं सांगणं आहे की हा विजय मी सांगितल्या कोणाकोणामुळे आहे. भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात फुललेला आहे. ज्याने अपशगुन केला त्यानं मला सांगायचं वाटतं, अब की बार आने वाले चुनाव में मेरी बारी है. भाई दादा, दीपक केसरकर असतील किंवा उदय सामंत असतील, यांच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं लीड मिळतंय. त्यांना धन्यवाद देतो. दीपक केसरकर एक नंबरला आहे, हा उदयही आहे. तर या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली, परिश्रम, त्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा. आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार. जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, मुंबई सगळं मिळणार. कोकण जिथे तिथे सर्व काय. दादा, कोकणात कमळ फुललंय, कसं वाटतंय? बरं वाटतं, गोड गोड वाटतंय. विरोधकांना काय सल्ला द्याल आता? सल्ला नाही, माझं असं म्हणणं आहे, हे जरा मला असं सांगणं आहे की हा विजय मी सांगितल्या कोणाकोणामुळे आहे. भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात फुललेला आहे. ज्याने अपशगुन केला त्यानं मला सांगायचं वाटतं, अब की बार आने वाले चुनाव में मेरी बारी है. भाई दादा, दीपक केसरकर असतील किंवा उदय सामंत असतील, यांच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं लीड मिळतंय. त्यांना धन्यवाद देतो. दीपक केसरकर एक नंबरला आहे, हा उदयही आहे. तर या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली, परिश्रम, त्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा. आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार. जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, मुंबई सगळं मिळणार. कोकण जिथे तिथे सर्व काय.